सर्वांना नमस्कार आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा सुद्धा। ठाणा हे श्रमजीवी संघटनेचं तशा अर्थानं माहेरघर राहिलेलं आहे। म्हणजे गेली 40 वर्षाहून जास्त काळ या वास्तूशी, ठाण्याच्या प्रशासनाशी, ठाण्यातल्या पत्रकारांशी, ज्यामध्ये सर्वात ज्येष्ठ आज रामकृष्णन या ठिकाणी आहेत, असा संबंध आमचा राहिलेला आहे। आणि आज या ठिकाणी आपण आजपासून एका वेगळ्या कार्यक्रमासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत। आमचं कोणतंही मागणं शासनाकडे नाही, आमचा कुणालाही विरोध नाही, आम्ही कुणाच्याही निषेधासाठी एकत्र आलेलो नाही आणि येत नाही। तर आम्ही आत्मक्लेशाकरता एकत्र येतो आहोत। आज या ठिकाणी श्रमजीवी संघटनेचे जे प्रमुख पदाधिकारी आहेत, संघटनेचे अध्यक्ष आहेत, मी स्वतः आहे, अध्यक्ष रामभाऊ वारणा आहेत, उपाध्यक्ष दत्तू कोळेकर आहेत, श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस बाळाराम भोईर, विजय जाधव, दोन्ही जिल्ह्यांचे अध्यक्ष, ठाणे जिल्ह्याचे अशोक सापटे, पालघर जिल्ह्याचे सुरेश रेंजड, दोन्ही जिल्ह्याच्या महिला प्रमुख रेखा पराड आणि जया पारधी, संघटक सचिव सीता घाटाळ, पूजा सुरुम, रुपेश डोळे, हे जे प्रमुख पदाधिकारी आहेत, हे सर्वजण आज या ठिकाणी आत्मक्लेश करून उपोषण करतील। व्यक्तिशः मला वैद्यकीय कारणासाठी डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली करण्याचं मी मान्य केलेलं आहे। आणि गावागावामध्ये, प्रत्येक घराघरामध्ये, पाड्यापाड्यामध्ये जे मोठे लोक आहेत, मुलं वगळता, ते उपवास करणार आहेत। हजारो लोक आज उपवास करतील आणि संध्याकाळी एक दिवा निर्धाराचा आपल्या अंगणामध्ये लावतील। या ठिकाणी सुद्धा आपण लावू। हा आत्मक्लेश अशासाठी आहे की आम्ही गेले 40 वर्ष या भागामध्ये, ठाणे आणि पालघरमध्ये काम करतो। दुसरा भाग, मी स्वतः राज्यस्तरीय आढावा समितीचा आधी राज्यमंत्री दर्जाचा आणि आता मंत्री दर्जाचा अध्यक्ष आहे। त्याला 6 वर्ष झाली। देशाच्या स्वातंत्र्याला आता 80 वर्ष होतील। संविधानाने मूलभूत अधिकार, जगण्याचा अधिकार, शोषणाविरोधी अधिकार, हे सर्व अधिकार दिले। शासनाने काहीच केलं नाही असं म्हणणं नाही आहे। 80 वर्षामध्ये काहीच केलं नाही असं म्हणणं म्हणजे कर्मदरिद्रीपणा आहे। परंतु एक गोष्ट मात्र सत्य आहे की कातकरी समाजाकरता 80 वर्षामध्ये काही झालं नाही असं मी म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही। कातकरी ही आदिम जमात आहे, प्रिमिटिव्ह ट्राईब आहे, ज्याला शासकीय भाषेमध्ये पर्टिक्युलरली वल्नरेबल ट्रायबल ग्रुप असं म्हणतात। महाराष्ट्रामध्ये एकूण 3 आदिम जमाती आहेत। माडिया ही गडचिरोलीमध्ये असलेली, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा या भागात विदर्भामध्ये असणारी कोलाम, आणि आपल्याकडे मुंबई महानगराच्या, आंतरराष्ट्रीय महानगराच्या जवळ, आर्थिक राजधानीच्या जवळ 3 आंतरराष्ट्रीय विमानतळ जिथे होत आहेत त्या भागामध्ये सर्वात जास्त रायगडला हा कातकरी समाज आहे, 65% जवळपास। त्यानंतर ठाणे, पालघर, पुणे आणि नाशिक असं मुंबईच्या जवळपास हा कातकरी समाज आहे। यांचं भीषण दारिद्र्य जे आहे आणि त्याचं आदिमपण, ज्यामुळे हा समाज भटका राहिलेला आहे,
माणसाची प्रगती होण्यासाठी जो स्थिरावणं आवश्यक असतं ते शेतीवरचं स्थिरावणं, शेती करणं या समाजाचं आजपर्यंत राहिलेलं नाही. बहुसंख्य 99% भूमीहीन राहायला सुद्धा झोपडीखाली जागा नाही अशी परिस्थिती ही कातकरी समाजाची आज आहे. कामासाठी कर्जबाजारीपणा आणि भुकेसाठी कर्जबाजारीपणा या कातकरी समाजाच्या माथी आलेला आहे की भुकेचा काळ जो असतो विशेषतः ऑगस्ट सप्टेंबर या काळामध्ये जो बयाना घेतला जातो जगण्याकरता तो फेडण्याकरता यांचं संपूर्ण आयुष्य जातं. अशा पिढ्यानपिढ्या या कातकरी समाजाच्या गेलेल्या आहेत. दुर्दैव असं आहे की आज 12-13 वर्षाच्या मुली लग्नासाठी कातकरी समाजाच्या विकत नेल्या जात आहेत आणि अशी 6 प्रकरणं 2 ऑक्टोबरपासून आपल्या दोन्ही जिल्ह्यामध्ये घडलेली आहेत ज्यांचे गुन्हे दाखल झालेले आहेत. 8, 9, 10 वर्षाची मुलं मच्छी सुकवण्यासाठी घरकामासाठी केवळ 5-7 हजार रुपयामध्ये विकत नेली जातात. ही परिस्थिती आहे. 500-500 रुपयाला कातकरींच्या मुली या मेंढपाळांना विकलेल्या आहेत. ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. ही परिस्थिती या कातकरी आईबापावर का आली याचा विचार केला तर कोणत्याही आईबापाला आपलं मूल 500 रुपयाला विकावं, आपली मुलगी लग्नासाठी 20-25 हजाराला 50 हजाराला विकावी असं कुठल्याही आईबापाला वाटणार नाही. परंतु भीषण दारिद्र्य असं आहे की लग्नाच्या खर्चात सुद्धा ते मुली द्यायला तयार असतात. शिवाय माझी मुलगी माझ्यापेक्षा 4 घास जास्त खाईल ही एक वेडी आशा त्या बापाच्या मनामध्ये असते. त्याच्या पोटी हे सर्व चाललेलं आहे. आमच्या दृष्टीने हा भारतीय नागरिक म्हणून आमचा मोठा पराभव आहे की आम्ही आमच्या देशातल्या या मोठ्या समाजाला आदिम समाजाला न्याय देऊ शकलेलो नाही आणि तो मिळावा, त्यांना सन्मानाचं जगणं मिळावं यासाठी आम्हाला काय करता येईल यासाठी आमच्या हा आत्मक्लेश आम्ही आमच्यासाठी करतो आहोत. मी माझ्यासाठी करतो आहे आणि माझी अपेक्षा आहे की जो सुसंस्कृत समाज आहे त्या समाजातल्या भारतीय समाजाला ज्याला 2047च्या विकसित भारताचे वेध लागलेले आहेत, स्वप्न पाहतो आहोत, आम्ही प्रत्येक समाजाने याचा विचार करावा की आपल्या समाजातला एक घटक जर इतका दुर्बल राहणार असेल तर आपला समाज शक्तिशाली बनेल का? आमचा देश हा सारे जहां से अच्छा आहे पण अशा लोकांना घेऊन आम्ही सारे जहां से अच्छा म्हणू शकणार आहोत का? या समाजाला बदलण्याकरता माझ्या संघटनेला, मला स्वतःला, माझ्या संघटनेच्या कार्यकर्त्यांना अजून काही प्रगती करण्याची गरज आहे का? अजून जास्त वेळ देऊन काम करून झटण्याची गरज आहे का? याचं आत्मचिंतनसुद्धा या आत्मक्लेशाच्या निमित्ताने आम्ही करणार आहोत आणि आम्ही निर्धार करणार आहोत की या पुढचा काळ हा कातकरी समाजाला संघटित करण्यासाठी, कातकरी समाजाला संघर्षाला उभं करण्यासाठी, त्यांनी त्याचा जो हक्क आहे मूलभूत हक्क तो संघर्ष करून सरकारकडून मिळवून घ्यावा यासाठी त्या कातकरी समाजाला संघर्ष करण्याकरता आमच्याकडे ताकद यावी म्हणून निर्धार करण्यासाठी सुद्धा उद्या या ठिकाणी हजारो लोक दोन्ही जिल्ह्यातले या ठिकाणी येतील आणि हा निर्धार करतील. शिवाय उद्या ते रात्रभर या ठिकाणी वस्तीला सुद्धा थांबतील. आमची अपेक्षा आज अशी आहे की किमान 60,000 दोन्ही जिल्ह्यातले आदिवासी हे उद्या या ठिकाणी येतील आणि हा निर्धार करतील. मी म्हटलं तुम्हाला की आमचं काही मागणं आहे का? तर आमचं काही मागणं नाही आहे. प्रशासनाची मगरुरी इतकी वाढलेली आहे, प्रशासनाचं उत्तरदायित्व नष्ट झालेलं आहे. वारंवार आदेश देऊन सुद्धा आणि संपूर्ण गाईडलाईन्स असताना सुद्धा प्रशासन जर काम करत नसेल तर त्या प्रशासनाला कामाला कसं लावायचं हा सुद्धा आमच्या निर्धाराचा आणि आमच्या चिंतनाचा एक विषय असणार आहे. तेव्हा मी परत एकदा आपले मनापासून आभार मानतो आणि जे लांबलेलं निवेदन आहे ते थांबवतो. पोलिसांनी परवानगी नाकारलेली तर नाही आहे, अजून नाकारलेली नाही आहे ना. आदिवासी विभागाला आदिवासी समाजामध्येच मंत्री मिळत आले तरी पण हा अन्याय काही दूर होताना दिसत नाही इतक्या वर्षाचा. जसं तुम्ही म्हणालात की 80 वर्ष झाली स्वातंत्र्य मिळून पण
अजूनही ह्या समाजाला पाहिजे तितकं काही नाही मिळालं. मंत्री म्हणतो त्या समाजाचा आपला आदिवासीचा असतो, तरी हा उपेक्षित का राहतो? कातकरी, मी तुम्हाला म्हटलं कातकरी उपेक्षित का राहतो हा खरं संशोधनाचा विषय आहे. पण कातकरी खूपच अल्पसंख्य आहे, म्हणजे तो काही वोट बँक नाही आहे तो. त्यामुळे त्याच्याकडे लक्ष द्यावं असं काही परिस्थिती नाही आहे. आम्ही उपेक्षित, वंचित, आमचे जे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आहेत राज्य चालवण्याचे, राज्य शासनाचे निदर्शक तत्व, डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी, त्याच्यामध्ये दुर्बलांकडे खास विशेष लक्ष द्यावं अशी तरतूद आहे. ते नाही दिलं गेलं, हे वास्तव आहे. आता आपण बोललात की कातकरी समाजाची मुली किंवा लहान मुलं त्यांची विक्री होते, म्हणजे 5-10 हजार रुपये किंवा 25,000 रुपये झाले लग्नाच्या आमिषाने किंवा, आणि त्यानंतर बऱ्याचशा काही अशा केसेस पण ऐकायला येतात की त्या मुलीला परत मुलगी झाली, तिला हकलून दिला, अशा काही केसेस घडल्यात. आणि पर्टिक्युलर कुठला असा विशेष समाज आहे का, 1-2 असे म्हणजे समाज आहेत का जे कातकरी समाजाच्या मुलींना टार्गेट करतात असं म्हणतात? आणि वयस्कर माणसाशी लग्न लावून दिलं म्हणजे असं जोडीदार म्हणून वयस्कर 40च्या पुढची मुलं असतात आणि 12, 13, 14, जास्तीत जास्त मोठी मुलगी 15 वर्षाची होती. बाकी 12-13 वर्षाच्या मुलीसुद्धा आहेत. मला समाजामध्ये तेढ लावणं आणि समाजामध्ये भांडणं लावणं मला आवडत नाही. मी तो कधी केलं नाही. पण आपल्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं म्हणून मी देतो आहे. आणि जो रेकॉर्ड आहे की जे आतापर्यंत गुन्हे दाखल झालेले आहेत ते मराठा समाज आणि धनगर समाजातली मुलं आहेत ती. पण मी कुठल्याही समाजाच्या विरोधामध्ये नाही. हे वास्तव आहे की कातकरी हा आदिम जमात आहे आणि ही आदिम जमात अशा पद्धतीने मुलींची विक्री व्हायला लागली ना तर नष्ट होण्याच्या मार्गावर आहे, एवढं मला दिसतंय. या समाज प्रमुखांची आपल्या संघटनेच्या माध्यमातून आपण त्यांच्यामध्ये जनजागृती व्हावी किंवा त्यांनी असे प्रकार करू नये असे, त्यासाठी तुम्ही काही पावलं उचलली किंवा उचलणार आहे? व्यक्तिशः माझं आणि संघटनेचंही असं मत आहे की ज्या कुप्रथा आहेत, कुरीती आहेत, अनिष्ट रूढी परंपरा आहेत, त्या या देशामध्ये जर प्रबोधनाने नष्ट झाल्या असत्या तर महाराष्ट्राला प्रबोधनाची गेल्या 800 वर्षाची परंपरा आहे. समाज कुठे गेला असता. कायद्याची काटेकोर अंमलबजावणी झाल्याशिवाय समाज बदलेल असं आम्हाला वाटत नाही. प्रबोधनाने समाज बदलणार नाही. जर बदलला असता तर ज्ञानेश्वर तुकारामापासून आपल्याकडे प्रबोधनाची परंपरा आहे, आपण बदललो असतो, कायद्याची गरज लागली नसती. आमचं दुःख हे आहे की सरकारला कायद्याची अंमलबजावणी करणं नको आहे. कोणताही कायदा असेल, वेठबिगारीचा कायदा अंमलात आणायचा नाही. सरकारला लाखो रुपये देणं पाहिजे. आमचं म्हणणं आहे की आम्हाला पैसे नको, तुम्ही जे आमच्यासाठी कायदे केले त्या कायद्याची अंमलबजावणी करा. बाकी आमचं कर्ज माफ करू नका, आमचं काही करू नका. आमच्यासाठी कायदे केले त्या कायद्याची अंमलबजावणी तर करा. ती सुद्धा प्रशासन करत नाही, अशी परिस्थिती आहे. अशा अधिकाऱ्यांबद्दल आपण काही म्हणजे त्यांच्यावर मला अधिकाऱ्यांच्या बद्दल आम्ही एकतर प्रत्येक विभाग, माफ करा माझं काही चुकीचं बोलणं झालं तर, पण प्रत्येक विभाग हा स्वतंत्र सरकार असल्यासारखं वागतो. कुणी सरकार म्हणून एकत्र असं मला दिसत नाही काही. प्रत्येकाचं सरकार वेगळं, महसूल खात्याचं सरकार वेगळं, कामगार खात्याचं सरकार वेगळं, बालविकास खात्याचं सरकार वेगळं, गृह खात्याचं सरकार वेगळं. एक सरकार नावाची गोष्ट दिसत नाही की जी एकत्रितपणे काही कुरीतीवर आघात करील, काही अनिष्ट रूढी परंपरावर आघात करील अशी परिस्थिती मला दिसत नाही. आणि अत्यंत इररिस्पॉन्सिबल, अनअकाउंटेबल, बेजबाबदार असं प्रशासन झालेलं मला दिसतंय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.